सो हॅलो गाईज, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कफावरती उपाय. सर्दी कफ झाल्यावरती आपला घरगुती उपाय. आणि खरंच हा उपाय तुम्ही करून बघा. घरगुती उपाय आहे, अगदी सोपा, घरातल्या काही सामानानुसार करू शकतो आपण हा उपाय. सो या मी तुम्हाला दाखवते की मी ह्यासाठी काय काय घेतलेलं आहे. हे आहे तुळशीची पानं. ऑब्विसली हे एकदम इझिली मिळतील तुम्हाला घरात कुठेही. सो एक 10 पानं तुम्ही तुळशीची घेऊ शकता. त्यानंतर हे आहे काळी मिरीची पावडर. जर तुमच्यात पूर्ण अख्खी काळी मिरी असेल तर त्याला तुम्ही बारीक वाटून घेऊ शकता. माझ्याकडे ऑलरेडी पावडर होती घरात अवेलेबल, सो मी पावडर घेतली आहे. त्यानंतर ही आहे दालचिनी. हे दालचिनीचे तुम्ही एवढे असे तुकडे घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही हे बघाल तर हे आहे ज्येष्ठ मध. सो ज्येष्ठ मधचे हे खूप सारे फायदे आहेत आपल्याला. शरीराला खूप सारे फायदे असतात. घरात तुम्ही प्रत्येक स्पेशली ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी हे घरात ज्येष्ठ मध ठेवलंच पाहिजे. तुम्हाला ज्येष्ठ मध एकदम इझिली पण अवेलेबल होऊन जाईल. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला ज्येष्ठ मध अवेलेबल होऊन जातं. सो ज्येष्ठ मध नंतर आपल्याकडे आहे लवंग. सो लवंगचे पण तुम्ही असे एवढे तुकडे असे घेऊ शकता. 6 ते 7 तुकडे घेऊ शकता. आणि हे सगळं जे मटेरियल आहे ते तुम्हाला थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी. हे पाणी तुम्हाला अगदी गरम करून घ्यायचं आहे, उकळवून घ्यायचं आहे. एवढा ग्लास आहे. सो हा एवढा ग्लासभर पाणी आहे ते मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघाल. सो हे पाणी अगदी उकळवून घ्यायचं आहे. सो त्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकूया तुळशीची पानं. त्यानंतर मी ऍड करते त्यामध्ये लवंग. त्यानंतर दालचिनी आणि आपला ज्येष्ठ मध आणि काळी मिरी पावडर. सो हे असं चांगल्या प्रकारे तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. सो गाईज, तुम्ही जर बघाल ना तर हे जे मी सांगते, हा जो काढा आहे तो खरंच खूप गुणकारी आहे. कारण की मी हा पर्सनली अनुभव झाला आणि आता पण मला थोडा कफ झालेला आहे. सो त्यामुळे मी हा काढा बनवते आहे. जर आपल्याला जास्त कफ असेल तर तुम्ही हा काढा 1 आठवड्यापर्यंत पिऊ शकता कंटिन्युअसली. आणि जर एक नॉर्मल असा कफ असेल तर तुम्ही हा काढा 3 दिवसापर्यंत पिऊ शकता. आणि हा एक 30 ते 50 वयाच्या लोकांना हा जो ग्लास आहे त्याचा तुम्ही अर्धा ग्लास, म्हणजे हा ग्लास पूर्ण भरून टाका. चांगलं उकळवून अर्धा ग्लास याचं तुम्ही पाणी करू शकता. आणि जर लहान मुलं असतील, अगदी लहान, म्हणजे 1 वर्षाच्या आतल्या मुलांना नाही द्यायचं. 1 वर्षाच्या वरती जर मुलं असतील तर त्यांना तुम्ही हा 1 चमचा देऊ शकता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर 5 वर्षाच्या पेक्षा मोठी जर मुलं असतील तर त्यांना तुम्ही हे 3 चमचे देऊ शकता. ठीक आहे. कारण की मी हे स्वतः पर्सनली अनुभवलंय. माझ्याही मुलांना मी हाच दिलाय. बाहेरच्या औषधांची तुम्हाला बिलकुल गरज लागत नाही. हा ऑब्विसली वेगळा काय रिझन असेल तर तुम्हाला ते डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे. पण एक साधा खोकला किंवा कफ नॉर्मल असेल, हे तर मेन कफसाठी आहे. सो कफ जर असेल तर तुम्हाला इझिली हा तुमच्या छातीतला कफ निघून जाईल. बघू शकता मी ह्याला अगदी चांगलं उकळवून घेतलेलं आहे. थोडा गॅस स्लो करून मध्ये मध्ये थोडं हे करून मी अगदी त्याला चांगलं उकळवून घेत आहे. सो गाईज, बघा तुम्ही हा जो काढा आहे तो उकळवलाय मी अगदी चांगला. आणि हा एका तुम्हाला ग्लासमध्ये, कपामध्ये असा गाळून घ्यायचा आहे. सो गाईज, काढा गाळून झाल्यानंतर जर तुम्ही बघाल तर मी त्यामध्ये 1 स्पून हनी ऍड करते. काढा जरासा एक कोमट थंड असा होऊन द्या.
बिकॉज गाळल्यानंतर गरम गरम असेल त्यानंतर लगेच हे नका करू. एक असा स्पून हनी ॲड करा. मध ज्यांच्या मोस्ट ऑफ द घरात अवेलेबल असतो, नसेल तर तोही तुम्हाला इझिली मिळून जातो. सो हा मध मी ॲड केला आणि पुन्हा थोडं मिक्स करून घेते. सो अशा पद्धतीने आपला काढा हा रेडी आहे. सो जरी कोणालाही कफ झाला असेल तर नक्कीच हा ट्राय करा. आणि मुलांसाठीही तुम्ही यातले, जसं मी ऑलरेडी सांगितलं की 1-2 स्पून तुम्ही करू शकता ट्राय. ठीक आहे. सो हा अशा पद्धतीने काढा रेडी झाला आहे. हा थोडासा कोमट झाला की तुम्ही पिऊ शकता. अगदीही थंड करू नका, थोडा कोमट असा हवा आहे. सो कोमट झाल्यावरती तुम्ही हा काढा पिऊ शकता. त्याची टेस्ट बघाल तर थोडासा तिखट, थोडासा चव ह्याची वेगळी लागेल, टेस्ट नाही लागेल. पण हा तुमच्या शरीरासाठी, तुमच्या कफसाठी हा गुणकारी आहे. सो नक्कीच ट्राय करून बघा हा, आणि मलाही कमेंट करून सांगा की ह्याच्याने तुम्हाला फरक पडला की नाही पडला. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असंच सगळ्यांनी मला सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच.